हे ऐकून जरा तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जगात अशी शहरही आहे जिथे एकही कार तुम्हाला बघायला भेटणार नाही. पण कार फ्री राहण्याची त्यांची कारणंही खूप इंटरेस्टिंग आहेत. इटलीमधील वेनिस हे शहर जे आहे ते एड्रियाटिक समुद्राच्या लगूनमध्ये असलेल्या छोट्या-छोट्या 118 बेटांवरती बनलेलं आहे. त्यामुळे या शहराच्या खालची जमीन जी आहे ती दलदलीसारखी मऊ आहे आणि जमीन मऊ असल्यामुळे इथल्या इमारती सुद्धा ज्या आहेत त्या लाकडी खांबावरती उभ्या आहेत आणि रस्ते बनवले तर शहराला धोका असल्यामुळे या लोकांनी रस्त्यांऐवजी कालवे बनवले आहेत. त्यामुळे इथे कुठेतरी जायचं असेल तर एकतर तुम्हाला चालत जावं लागेल, नाहीतर बोट किंवा वॉटर टॅक्सीचा वापर करावा लागेल. यासारखंच नेदरलँडमधील हीथॉर्न हे पूर्वी दलदलीचं होतं. त्यामुळे सुद्धा लोकांनी रस्त्यांऐवजी कालवे बनवले होते. पण आज शांतता टिकवण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी इथल्या लोकांनी कार फ्री जीवनशैली जी आहे ती जपली आहे. त्यामुळे इथे घरांना जोडणारे छोटे-छोटे ब्रिज आणि फुटपाथ तुम्हाला बघायला भेटतील आणि त्या फुटपाथवरती सायकल ही दिसतील. मॅकिनेक आयलंडवरती तर कार बॅन केलेली आहे. त्याचं कारण ही खूप विचित्र आहे. 1898 साली ज्यावेळेला घोडागाडी हे एकच मुख्य वाहतुकीचं साधन होतं, त्यावेळेला पहिल्यांदा जेव्हा कार इथे आली, तेव्हा कारच्या आवाजाने घोडे जे होते ते बिथरत होते आणि ॲक्सिडेंट खूप होत होते. म्हणून इथल्या सरकारने कारच बॅन करून टाकली. पण आता कार फ्री आयलंड ही गोष्ट इतकी वेगळी आहे, की हेच अनुभवायला लोक इकडे येतात. हेच मेन टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. त्यामुळे इथेही तुम्ही एकतर चालत फिरू शकता, नाहीतर घोडागाडीचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला आवडेल का असं शांत आणि प्रदूषण नसलेल्या ठिकाणी जायला? कमेंटमध्ये मला नक्की सांगा.